अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो। याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे याकरता भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला। यामध्ये गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवाले चे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्या वतीनं हा नैवेद्य दाखवण्यात आला। मंदिरात रविवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक झाला। त्यानंतर पहाटे 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण केली। सकाळी 8 वाजता गणेशयाग देखील झाला। आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना भेट देण्यात येणार आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाप्पांच्या मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता बाप्पांना ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक आणि या ठिकाणी स्वराभिषेक हा नुकताच मंजुषाताईंच्या स्वरातनं हा संपन्न झालेला आहे। बाप्पांना 11,000 आंब्यांची आरास आणि महानैवेद्य हा श्री मंदार देसाई आंबेवाले यांच्या कुटुंबियांकडून समर्पित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाप्पांच्या मंदिरामध्ये गणेशयाग आणि आजचा सर्वात विशेष असा सोहळा बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा 12:45 मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। समस्त भक्तांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पांच्या या अतिशय विलोभनीय अशा दर्शनाचा आज आपण अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। गणपती बाप्पा मोरया। आज अक्षय तृतीयेच्या या सुमुहूर्तावर मला गायची आज बाप्पाच्या चरणी संधी मिळाली, हे माझ्यासाठी महत् भाग्य आहे। माझ्या सांगीतिक जीवनातलं एक अतिशय सोनेरी क्षण आहे असं मला वाटतं। सद्गुरूंच्या आणि गुरूंच्या कृपेने आज मला हे भाग्य लाभलंय आणि मला आज इथे एक सांगावीशी वाटते गोष्ट। आपल्या रसिकांच्या बरोबर बाप्पाच्या चरणी मी एक बोलू इच्छिते की आज मला अचानक अक्षरशः बाप्पाच्या कृपेने इथे गायच्या आधी अक्षरशः एक 10 मिनिटं बाप्पाच्या नावांची एक बंदिश डोक्यात आली आणि राग विभासमधली बंदिश अचानक सुचली, अचानक शब्द सुचले, अचानक चाल सुचली आणि ती बंदिश आज बाप्पांच्या चरणी वाहिलेली आहे। काय माहिती, पण आज ही बंदिश त्यांच्या चरणापाशी आज वाहिलेली आहे आणि ती झाली अचानक। केवढी ती एनर्जी, केवढी ती पॉवर आणि अक्षरशः मी अशीच माझी सेवा होत राहो बाप्पाच्या चरणी, कारण त्यांच्या कृपेने माझा आवाज आहे, गळा आहे आणि बुद्धी पण आहे। तर अशीच बुद्धी आणि हा गळा बाप्पाच्या नावामध्ये सतत कार्यमग्न राहो अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करीन। आणि सर्व रसिक मायबापांना नमस्कार आणि सर्व दगडूशेठ गणपती बाप्पाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही मनापासून नमन आणि धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।